कुणीही जागा सोडू नका. मानवंदना होईल, शोकशस्त्र होईल.
हवेत 3 वेळा फायर करून बंदुकीची सलामी दिली जाते. अखेरची मानवंदना शांततेत आपण उभं राहावं, सगळ्यांना नम्र विनंती. अखेरची मानवंदना, आपल्या लाडक्या नेत्याला अखेरची सलामी आपण सर्वांनी दिलेली आहे. जिथे आहात तिथे जागेवरूनच आपण अंत्यदर्शन घेऊन मागच्या गेटने हळूहळू बाहेर पडणार आहात. माझी विनंती आहे, पुढे येण्याचा प्रयत्न प्लीज आपण करू नका. सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे. नद्यानो देशानामेव स्याशुकुमेनाः प्रप्रदातारन्दारिभ ऊर्जन्नो देहित्वेपादे चातुखपादे. पुढच्या बाजूला येण्याचा प्रयत्न कृपया कोणी करू नका. सगळ्यांना नम्र विनंती आहे. मागच्या बाजूला रक्षातो कामतत्मना. मागच्या बाजूला गेट आहे, त्या मागच्याच बाजूने हळूहळू आपण बाहेर पडूया. बाहेर प्रचंड गर्दी आहे, खूप गर्दी आहे. हळूहळू मागच्या बाजूने बाहेर पडा. सर्वांना नम्रपूर्वक आवाहन करण्यात येत आहे, पुढे येण्याचा प्रयत्न आपण करू नका. पोलीस विभागाला सहकार्य करूया. मला माहिती आहे या जागेवरून आपले पाय निघायला तयार नाहीये. आपल्या सगळ्यांचं अतोनात न भरून येणारं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. खर तर आपल्या सर्वांची शांतता आणि शिस्त. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अखेर अनंतात विलीन झाले. अत्यंत भीषण अशा विमान दुर्घटनेमध्ये आपली शिस्त, आपला संयम, अजित पवारांना मृत्यूनं गाठलं. बारामतीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांकरता अजित चव्हाणांच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईहून बारामतीकडे येताना अजित पवारांच्या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला आणि या अपघातामध्ये कोणीच वाचू शकलं नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या काही अनपेक्षित अघटित घटना म्हणून नोंदल्या गेल्यात त्यातली ही एक घटना. अजित पवारांच्या रूपानं महाराष्ट्रानं आणखीन एक उमदा नेता गमावलाय. राज्याचं राजकारण एका वेगळ्या टप्प्यावर असताना अजित पवारांच्या निधनानं
एक कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. एक कठीण वेळ नुसती राज्याच्या राजकारणावरती नाही, तर संपूर्ण राज्यावरती आलेली आहे आणि त्यातून उभं राहण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न सगळेच जण करतील. अजित पवारांच्या पार्थिवावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडलेत. काटेवाडीच्या या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये हे अंत्यसंस्कार पार पडले. केंद्रीय मंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्यातल्या केंद्रातल्या मंत्री, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये काटेवाडी, बारामती, पुणे, पिंपरी चिंचवड या संपूर्ण भागातून आलेल्या नागरिकांच्या उपस्थितीमध्ये अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. अजित पवारांना अखेरचा निरोप देण्याकरता संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे नागरिक काटेवाडीमध्ये पोहोचलेत. आत्ता काटेवाडीमध्ये प्रचंड गर्दी आहे. अखेरचा निरोप देण्याकरता म्हणून ही सगळी मंडळी या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये जमली. अंत्यसंस्काराचा विधी पार पडलाय. पुन्हा एकदा या संपूर्ण घटनेवरती विश्वास करणं, अजितदादा आज आपल्यामध्ये नाहीत हे सत्य स्वीकारणं, हे वास्तव स्वीकारणं सगळ्यांनाच कठीण जाणार. जसं ते पवार कुटुंबाला कठीण जाणार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कठीण जाणार आहे, पदाधिकारी कार्यकर्त्यांना कठीण जाणार आहे, तसंच महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांना, ज्याने अजितदादांना काम करताना बघितलं, विकासासाठी झटताना बघितलं, वेळोवेळी कार्यकर्त्यांसोबत, पदाधिकाऱ्यांसोबत मतदारसंघामध्ये फिरताना पाहिलं, पहाटे 4-5 वाजता उठून पाहणी दौरा करताना ज्यांनी अजितदादांना पाहिलं, या सगळ्यांकरताच हे सत्य स्वीकारणं, हे वास्तव स्वीकारणं कठीण आहे. अजित पवारांसारखा एक उमदा, तरुण, तडफदार नेता आज महाराष्ट्रानं गमावला. या विमान दुर्घटनेत अजूनही 5 सहकारी दादांचे मृत्युमुखी पडले. आणि अख्खा महाराष्ट्र हळहळला. ज्या घटनेची कधीच कोणी कल्पना देखील केली नसेल अशी घटना महाराष्ट्रामध्ये घडली आणि आज अखंड महाराष्ट्र शोकसागरात बुडून गेला. अजित पवारांच्या अंत्यसंस्कारावेळी झालेली ही गर्दी सांगून जाते की अजित पवारांचं काम, अजित पवारांवरचा विश्वास, अजित पवारांनी जोडलेली माणसं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात किती प्रमाणात होती. आज ही सगळी मंडळी केवळ आणि केवळ अजित पवारांच्या वर असलेल्या प्रेमापोटी त्यांना अखेरचा निरोप देण्याकरता म्हणून काटेवाडीमध्ये जमलेली आहेत. आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये किती मोठ्या प्रमाणात गर्दी आता या प्रांगणामध्ये आहे. हा काळ सगळ्यांसाठीच कठीण असणार. गेल्या जवळजवळ 12-24 तासांपासून अनेक तास ही सगळी मंडळी दादांच्या प्रेमा खातर या ठिकाणी आली होती.
त्या सगळ्यांसाठी एक प्रकारचा हा मानसिक धक्का आहे. या धक्क्यातून सावरण्याची ताकद परमेश्वर या सगळ्यांना देऊ. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक अघटित घटना, मानवंदना देताना पार्थ पवार, जय पवार हे सगळ्यांचे आभार मानतायत, हात जोडून सगळ्यांना नमस्कार करतायत. सगळेजण उपस्थित राहिले त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतायत. आपल्या सगळ्यांच्या भावना एकच आहेत. या ठिकाणी आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप दिल्यानंतर पवार कुटुंबीय आपल्याला अभिवादन करतात. पवार कुटुंबियांच्या आदरणीय दादांच्या प्रेमापोटी संबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आपण आलेला आहात. स्वतःच्या मागच्या बाजूला जे गेट आहे तिथून हळूहळू बाहेर पडा. आपण सर्वांनी शांतता. अजित पवारांचे दोन्ही मुलगे पार्थ पवार आणि जय पवार यांनी उपस्थित जनसमुदायाला अभिवादन केलंय, नमस्कार केलाय. सगळे इथपर्यंत आलात त्याबद्दल सगळ्यांना